तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची घोषणा आज राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली। या संदर्भात 15 दिवसात मार्गदर्शक तत्त्व जाहीर केली जातील असंही बावनकुळे यांनी जाहीर केलं। त्यांच्या निर्णयाने लाखो शेतकऱ्यांना आणि जमीनधारकांना दिलासा मिळालाय। महाविकास आघाडीने नामदार बावनकुळे यांच्या निर्णयाचं स्वागत केलंय। राज्यात महसूल कायद्यातील तरतुदीनुसार तुकडेबंदी लागू आहे। यामुळे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी शेतजमीन विकत घेता येत नाही। सन 2021च्या शासन निर्णयानुसार 1 ते 3 गुंठ्यांपर्यंत शेतजमीन खरेदी विक्रीला तुकडेबंदी कायद्यामुळे निर्बंध आले होते। त्यातून या आदेशाला विरोधही झाला होता। राज्यात बागायत जमिनीसाठी 10 गुंठे आणि जिरायत जमिनीसाठी 20 गुंठे एवढं तुकड्यांचं प्रमाणभूत क्षेत्र नमूद करण्यात आलं होतं। बहुतांश शेतकऱ्यांना विहीर, शेतरस्ते यासह अन्य कारणांसाठी 1 ते 3 गुंठ्यांपर्यंत शेतजमिनीची खरेदी विक्री करावी लागते। मात्र त्यामध्ये तुकडेबंदी कायद्याचा अडसर असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली होती। आज मात्र शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलाय। राज्यात तुकडेबंदी कायदा रद्द केल्याची घोषणा त्यांनी केली आहे। या संदर्भात येत्या 15 दिवसात मार्गदर्शक तत्त्व जाहीर केली जातील। तसंच महसूल, नगरविकास, जमाबंदी आयुक्त यांची समिती स्थापन केली जाईल। ही समिती SOP म्हणजेच मार्गदर्शक तत्त्व तयार करेल। नामदार बावनकुळे यांच्या या निर्णयाचा लाभ राज्यातील 50 लाखांपेक्षा अधिक शेतकरी नागरिकांना होणार असल्याने महाविकास आघाडीने या निर्णयाचं स्वागत केलंय।